नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेश मध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, खूप दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवतोय आणि खूप दिवसानंतर बनवतोय असो। आज बनवण्यासारखं असं एक कारण म्हणजे आज सकाळी मी न्यूजपेपर वाचला, त्यावेळेसच बनवायचं माझं विचार झालं होतं, पण नाही बनवलो। असो, मला आत्ता सायंकाळ झाली आणि बनवावं आवर्जून असं वाटलं, तर हे न्यूजपेपर आहे। न्यूजपेपर मधली अशी एक बातमी वाचलो, तर त्या बातमीनं मला तुम्हाला शुभेच्छा द्यावं वाटल्या आणि त्या बातमीनं हे तुम्हाला सांगावं वाटलं आणि तुम्हाला ते वाचून दाखवावं वाटलं। ती बातमी म्हणजे आणि त्या शुभेच्छा म्हणजे तुम्हाला सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा। सर्व लोकांना मैत्री दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा। आणि मैत्रीचं एक असं अनोखं उदाहरण आणि हृदयाला म्हणजे असं काळजाला भिडणारं असं एक उदाहरण आजच्या सकाळ पेपरवरती आहे, जे मी तुम्हाला वाचून दाखवतो ते कशा पद्धतीचं आहे तुम्हाला खूप हार्ट टच होईल। तर ऐका माझ्यासोबत हा वृत्त किंवा ही बातमी, भेटूया सरळ त्याच्यातच, एकदम असं हृदयाला भिडतं। मित्रांनो, बातमी आहे मैत्रिणीच्या मुलांसाठी उभारले 8.5 लाख रुपये। मित्रांनो, या बातमीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की 2 मैत्रिणी आहेत आणि एकीला नुकताच नोकरी लागली जिल्हा परिषद शाळेला आणि ती शिकवता शिकवता अगदी शाळा सुरू झाल्यानंतर 3ऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला आणि 4 तारखेला म्हणजे चला तर बातमीच पाहूया ना आपण। एक आकर्षक गोष्ट म्हणजे जीवनातला पहिला पगार मृत्यूनंतर मिळाला। राज्यभर साजरा होत असलेल्या मैत्री दिनानिमित्त मनीषा आणि सुनीताच्या अनोख्या मैत्रीची ही कहाणी। मित्रांनो, सुनीता मडावी या शिक्षिका आहेत, पण कोठे तर उमेरखेड तालुक्यातल्या घाट जंगली क्षेत्रातील शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेत। गेल्या कित्येक वर्षापासून त्या या शाळेत एकट्याच। शेवटी अभियोग्यते परीक्षेतून उत्तीर्ण झालेली मनीषा घोडके ही तरुणी याच शाळेत शिक्षिका म्हणून लागली किंवा आली। 21 मार्च 2024 रोजी रुजू होण्यासाठी शाळेत आली अन जंगली परिसरात सुनीताला एक हक्काची मात्र मैत्रीण मिळाली। जवळच असलेल्या गोकुंदा गावात सुनीताने आपल्या घराजवळच मनीषाला राहण्यासाठी किरायाचे घर पाहून दिले। मार्च, एप्रिल, मे, जून असे 4 महिने त्या एकमेकींच्या सुखदुःखात अक्षरशः समरस झाल्या। याच दरम्यान मनीषाने आपल्या 2 लेकरांना खूप शिकवायचे आहे हे स्वप्न बोलून दाखविले होते, पण काळ डाव टाकून बसला होता। 1 जुलैला शाळेचे नवे सत्र सुरू झाले आणि 3 जुलैला शाळेकडे जाताना मनीषाचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला। त्याच दिवशी मनीषाच्या 3ऱ्या वर्गातील मुलीचा वाढदिवस होता। या घटनेने सुनीता मडावी हादरून गेल्या। आता आपल्या मैत्रिणीच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणजेच तिच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आपण पुढाकार घ्यायचा हा निर्धार केला। त्याच दिवशी तिने परिचयातल्या जास्तीत जास्त शिक्षकांना आपला निर्धार बोलून दाखवला। त्यातूनच मडावी यांनी सोशल मीडियातून मदतीचे आवाहन केले। त्यांच्या आव्हानाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 31 जुलै उजाडेपर्यंत मनीषाच्या मुलांसाठी तब्बल 8,53,074 रुपये गोळा झाले। ही मदत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कित्येक शिक्षकांनी केली। मित्रांनो, जीवनातला पहिला पगार हा मृत्यूनंतर मिळाला, हे खूप एक अचंबित करणारी गोष्ट आहे। ते म्हणजे मनीषा घोडके मूळच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेडच्या आई वडील आणि पतीच्या घरातील परिस्थिती ही हालाखीची। त्यातूनही परिश्रम करत मनीषाने यंदा शिक्षकाची नोकरी मिळवली। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात त्या रुजू झाल्या। त्यांच्या कुटुंबात आनंदाला पारावार उराला नाही, पण 1 जुलैला शाळा सुरू झाली आणि 3 जुलैलाच मनीषाचा अपघाती मृत्यू झाला। नियतीचा खेळ बघा, त्यांच्या जीवनातला पहिला पगार 4 जुलै रोजी त्यांच्या खात्यात जमा झाला। 15,000 रुपयाची ही रक्कम त्यांच्या मुलांसाठी मात्र पुरेशी नाही, पण आता या राज्यभरातील शिक्षकांनी गोळा केलेले 8.5 लाख रुपये मात्र त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी होणार आहेत। तर मित्रांनो, या प्रकारची ही जी बातमी होती हे मला एकदम काळजाला धस्स झाली आणि ते तुम्हाला सांगावं वाटलं। कशी वाटली माहिती नक्की सांगा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। आणि खूप हा एक व्हिडिओ जो होता हा हृदयस्पर्शी, हा आवडण्यासारखं असं काही नाही, परंतु
तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की सांगा. नमस्कार.